हे पहा मित्रो, आज आपण आहोत बारामती फलटण जिंती. तिथे आमचे मित्र योगेश अरुण मंडलिक यांच्या ऊस प्लॉटमध्ये मित्र इथे 138 एकर ऊस आहे. आणि या ऊसासाठी जे इथलं सर्व काम बघतात ते आमचे मित्र आज तुम्हाला ह्या ऊसाला आतापर्यंत काय काय संगोपन आणि कोणत्या पद्धतीनं खताचं नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला जरा सांगतील. मामा, ह्या ऊसासाठी तुम्ही काय काय आतापर्यंत खताचं नियोजन? आता ते म्हणजे रासायनिक खत बिलकुल याला टाकलेलं नाही आम्ही. हां हां ह्या ऊसांना सेंद्रिय खत टाकलंय फक्त. बर. म्हणजे रासायनिक कुठल्याही गोष्टीचं चिमूटभर म्हणलं तरी रासायनिक खत टाकलेलं नाही. हां हे सगळं मार्गदर्शन आमचे साहेब बापू हां यांच्या मार्गदर्शनाखाली हां ह्या सगळ्या काय गोष्टी आम्ही व्यवस्थित हां हां केलेल्या आहेत. हां आणि त्या त्यांच्या जे मार्गदर्शनाच्या खाली चाललेल्या त्या गोष्टी मी ह्या ऊसाला देऊन त्यांनी जी ह्या ऊसाची साईज आणि उंची आणि 14 मे मधली लागण आहे. बर बर. 14 मे मधली लागण आहे. आतापर्यंत जिंती परिसरात हां असा 14 मेच्या लागणीचा एवढा ऊस 15 कांड्या ऊस कुठल्याच जिंती परिसरात नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कांड्या, 15 ते 16 कांड्या. 16 कांड्या ऊस आहे. मामा, आता तुम्हाला जे ऑर्गॅनिक खत बापूंनी दिलं त्याच्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? ते इतकं समाधानी आहे की त्या ऑर्गॅनिक खताचा एवढा रिझल्ट आहे. हां ह्या ऊसाची काळुकी हां आणि हिरवळपणा बिलकुल हटत नाही कधी. पाण्याला जरी त्याने थोडंफार मागं पुढे झाला तर त्याची हिरवळ, बरोबर, त्याची क्वालिटी अजिबात हटत नाही. बरोबर आहे. जमिनीवर आपण पाणी नसताना सुद्धा एवढे भेगा पडलेले असताना सुद्धा ऊसात म्हणजे रासायनिक खता दिलं असतं तर पानं वगैरे असं थोडं तरकटले असते, तरकटले पण काळुकीवर टिकून राहिले. अजिबात काळुकी एकदम परफेक्ट आहे. आणि जे खताचा रिझल्ट हां. एकदम परफेक्ट आहे. किती एकर लागण आहे तुमची? हे 130 एकर आहे. 130 एकर ऊस, सर्व असा ऊस एकसारखा? सर्व असा ऊस एकसारखा. बरं. म्हणजे ऑर्गॅनटॉप ह्या खताचा वापर तुम्ही केला हा. म्हणजे पहिल्यांदाच ह्या रानामध्ये पहिल्यांदा त्यांच्या बापूंचे बारामतीला वगैरे शेती आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी आतापर्यंत त्याचा वापर केला होता. हो. त्यामुळे तुम्हाला इथं त्यांनी सांगितलं दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही 100% समाधानी आहेत ना? समाधानी. ओके, थँक्यू. ओके.